बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची भेट घेतली। आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवक सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी एकत्र आले होते। यावेळी नगरसेवकांनी अहिल्यानगरच्या विकास कामासाठी 600 कोटीच्या निधीची मागणी केली आहे। विकास कामासाठी लागणाऱ्या निधीचा निवेदन सर्व नगरसेवकांनी सुनीता पवार यांना दिला आहे। जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात महापौर असून या महानगरपालिकेत निधी अभावी सध्या विकास कामाची गती कमी झाली आहे। नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या विकास कामाची माहिती देत असताना निधी अभावी कामे रखडले असल्याचं सांगत निवेदन देऊन भरीव निधी द्यावा अशी मागणी केली आहे। सुनेत्रा पवार यांनी देखील अजितदादांनी या महानगरपालिकेला चांगला निधी दिलेला आहे आणि यापुढेही शहरातील विकास कामासाठी आपण निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटलं आहे। काल पण मी आज बीडला जाताना नगरला थांबले होते, तेव्हा संग्राम भाई मला भेटले। तेव्हा काही नगरसेवकांची माझी भेट झाली आणि आज पण त्यांनी असा आग्रह केला की तुम्ही जाता जाता इकडे या। तेव्हा आज सगळेच नगरसेवक मला भेटले, त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे निधीच्या मागणीसाठी। तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी दादांनी अनेक प्रोजेक्टसाठी निधी दिला होता आणि ते प्रोजेक्ट आता जवळजवळ पूर्ण झालेले आहेत, काही प्रलंबित आहेत थोड्या निधीसाठी। तर नक्कीच आपण आपल्या ह्याच्यामधून त्या निधीची पूर्तता करण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन।